मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 88.17%वर तर 4 तलाव पूर्ण क्षमतेने भरलेत। मोडक सागर, विहार, तुळशी धरणं 100% भरली। विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज रेड अलर्ट, तर नागपूर, भंडारा आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट। विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खान्देशमध्ये वेगवान वारे वाहण्याचीही शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट। रात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसला सुट्टी आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। काही क्षणात संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप, रस्त्यांना आलं तळ्याचं स्वरूप, संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा। बीडच्या दिंद्रूडमध्ये जोरदार पाऊस, लेंडी नदीला पूर, पुलावरून पाणी वाहू लागलेलं होतं। त्याचबरोबर परिसरातील नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। पावसामुळे शेतकरी समाधानी झाले। नागपुरात सध्या पावसानं उसंत घेतल्यानं पाण्याचा निचरा होतोय। कालच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं, मात्र आता चिखल काढून साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। नागपुरातील स्वावलंबी नगर या उच्चभ्रू वस्तीतील सलॉनमध्ये काल पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय। नागपुरातील दीनदयाळ नगर परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं। पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। स्वच्छ पाणी मिसळण्यासाठी परिसरातील नागरिकांची धडपड होतीये। नागपुरात काल झालेल्या तुफान पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। काही भागात पाणी ओसरलेलं आहे, मात्र शहरातील बेसा भागातील स्कूल ऑफ स्कॉलर्स या मैदानावरती अजूनही पाणी साचलंय। 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी आहे। नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं। पोलिसांनी जप्त केलेली वाहनं पाण्याखाली। या भागातील पाणी अजूनही ओसरलं नाही। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपुरात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करण्याची शक्यता आहे। रत्नागिरीतील राजापूरमधील अणुस्कुरा घाटात दरड कोसळली। काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। दरड बाजूला करण्यात आल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसानं पुजारीटोला धरणाचा पाणीसाठा 88%वरती, धरणाचे 6 दरवाजे उघडले। नदीपात्रामध्ये 4862 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जालन्यातल्या स्वयंचलित हवामान केंद्रामधल्या उपकरणांची छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार। जिल्ह्यातल्या 49 पैकी 40 केंद्रांमधल्या पर्जन्यमापक यंत्रामध्ये छेडछाड। पाऊस नसताना पाऊस दाखवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। जिल्हा प्रशासनाकडून 5 पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे। पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात होऊन दाखवत आहेत। प्रशासनाला विनंती आहे की आकडेवारी आणि प्रत्यक्षात त्यांनी तफावत असल्यामुळे प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यावर जो काही अन्याय होणार आहे तो अन्याय झाला नाही पाहिजे। आज दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायची परिस्थिती असतानाही ही आकडेवारी पूर्ण त्याचा शोध शासनानं प्रशासनानं घेतला पाहिजे। आपले यंत्र जे आहे त्याच्या माध्यमातून मोजणी करून मग शेतकऱ्यांना पुढे लाभ दिला जातो आणि म्हणून याच्यामध्ये टेम्परिंग करणे खूप गंभीर प्रकारचा काम आहे। तर मला असं वाटते की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जे टेम्परिंग झाली तर ते आम्ही त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन, प्रशासकीय दृष्टीने स्ट्रिक्ट ॲक्शन, कठोर कारवाई आम्ही करणार। अहिल्यानगरमधल्या शेवगाव तालुक्यामध्ये बहुतांश भागात पावसानं पाठ फिरवली। सालवड गावातील भिवसेन भापकर यांची कापसाचं पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे। रोपाला हातानं पाणी देत पीक वाचवण्याचा प्रयत्न आहे। हळदीला भाव नसल्यामुळे नांदेडमधील शेतकरी आक्रमक। हळदीला भाव नसल्यानं लिलाव बंद पाडलेत। नांदेड बाजार समितीत शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। हैदराबाद, सातारा गॅझेट आणि कुणबी प्रमाणपत्रावरती बैठकीत चर्चा होणार। दुपारी 12 वाजता मराठा बांधवांना मनोज जरांगे संबोधित करणार।
मनोज जरांगेंनी जालन्यामध्ये बोलावलेल्या बैठकीसाठी बीडमधून मराठा बांधव आंतरपाली सराटीकडे रवाना. मराठा बांधव मनोज जरांगेंसमोर अडचणी मांडणार तर जरांगे बैठकीमध्ये काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष.